तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यापर्यंत जे हप्ते आहेत लाडक्या बहीण योजनेचे जे 1500 रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले आहेत। आता जे लाडक्या बहिणी आहेत ते वाट पाहत आहेत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची। तर हा जो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे याकडे सर्व महिलांचे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। कारण आता सप्टेंबर महिना पण चालू झाला आहे आणि आजची 4 तारीख आहे। 4 तारीख असूनही अजूनपर्यंत काही याच्याविषयी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याविषयी अजून काही अपडेट्स समोर आले नाहीत। पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ऑगस्टचा जो लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेपासून आणि कधी मिळणार आहे। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगून देणार आहे। ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते जमा झाले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ते ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची, कारण आता सप्टेंबर महिना सुरू झाला आणि आजची आहे 4 तारीख। तर आज 4 तारीख असूनही या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासंबंधी काही अजून सरकारने काही निर्णय घेतलेला नाही आहे। तर मी तुम्हाला आता सांगत आहे की जो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आहे तो केव्हापासून मिळणार आहे, कोणत्या तारखेपासून मिळणार आहे। तर बघा आजची आहे 4 तारीख। कारण कसं आहे सरकारचं जे म्हणणं होतं की ज्या महिन्याचा हप्ता जो आहे, समजा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा महिन्याचा हप्ता आहे तो त्याच महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यापासून वाटप सुरू होईल। पण आता कसं आहे सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे जो हप्ता आहे समोर ढकलण्यात आला आहे। ठीक आहे, तुम्हाला एका वेळेस 3000 मिळणार आहे असं नाही, तुम्हाला मिळणार, पण केव्हा मिळणार, जे सप्टेंबर महिन्याची 8 तारखेपासून तुम्हाला मिळणं चालू होणार आहे अशी जी माहिती आहे आपल्यापर्यंत आली आहे। म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे। कारण कसं आहे सर्व महिला ऑगस्ट महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत। त्याचबरोबर सगळ्यांना चिंता लागली आहे की माझा अर्ज जो आहे तो बाद झाला आहे की नाही झाला आहे। कारण तुम्हाला भरपूर महिलांचे 26 लाख महिला जो आहे या लाडकी बहीण योजनेमधून काढून टाकल्या आहेत। तर कारण कसं आहे ऑगस्ट महिन्याचा अजून हप्ता आलेला नाही, म्हणून लाडक्या बहिणींना चिंता लागली आहे। एकामेकांना विचारत आहेत, या महिलांना विचारत आहेत, त्या महिलांना विचारत आहेत। कारण तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो तुमच्या खात्यावरती आला का, सगळ्या महिला ज्या आहेत एकामेकांना विचारत आहेत। माझ्याकडे पण 2-3 कॉल आले आहेत, त्या दिवशीच आले की सर लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो केव्हा मिळणार। तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे। तर बघा सप्टेंबर महिन्याच्या 8 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होणार आहे। 8 तारखेपासून ते 14 ते 15 तारखेपर्यंत जे आहे हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू राहणार आहे, टेन्शन घेऊ नका। तर एवढं लक्षात ठेवा 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हप्ता सुरू राहील। या दरम्यान ज्या बहिणींना समजा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी एकच काम करायचं आहे, सरळ अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे। पण कसं आहे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही पाहिजे, कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटीमध्ये बसत नसाल तर। आणि त्याचबरोबर आता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये किंवा या सप्टेंबर महिन्याच्या शेवट जे EKYC आहे ते करावी लागणार आहे। तर त्या EKYC मध्ये एक छोटीशी चूक आणि तुमच्या महिलांचे अर्ज बाद, एक छोटीशी समजा तुम्ही चूक कराल तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येणार आहे। EKYC या सप्टेंबर महिन्याच्या शेवट किंवा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। मी लवकरच परवा किंवा 2 ते 3 दिवसामध्ये हा व्हिडिओ घेऊन येणार आहे की ती कोणती चूक आहे जी तुम्ही चूक कराल EKYC करायच्या वेळेस। जर ती चूक केली तर तुमचा जो अर्ज आहे त्या महिलेचा बाद केला जाणार आहे। म्हणून EKYC करता वेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आपली कोणती छोटीशी चूक आहे आपण करायची नाही आहे। तर मी लवकरच या 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, तर समजलं लाडक्या बहिणींसाठी हीच आजची माहिती होती की जो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत वाटप सुरू राहणार आहे। ठीक आहे, समजलं। आता तुमच्या मनातली जी चिंता आहे ते मिटली असेल। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।